संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। दौंड तालुका हातोळण येथे रविवार दिनांक 8 डिसेंबर रोजी सकाळी 8च्या सुमारास ऊसतोडी महिला कामगारावरती बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला। यावेळेस अनेक कामगारांनी आरडाओरडा केल्याने महिलेची बिबट्यापासून सुटका झाली। बिबट्या हा प्राणी मादी असून 4 छोटीशी पिल्ले असल्याचे स्थानिक नागरिकांनी दैनिक संध्या प्रतिनिधी संजय सोनवणे यांना माहिती दिली। बिबट्यामुळे कडेठाण, हातवळण, कानगाव, नांदगाव, गार या गावांमध्ये बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे। वन्य प्राण्यांचा लवकरच बंदोबस्त करावी अशी हातोळण सरपंच रमेश जगताप व योगेश फडके नागरिकांतून मागणी होते। मध्ये हातोळण परिसरामध्ये बिबट्यांनी जरा थैमान माजवला आहे। तर आज आपल्याकडे गावचे सरपंच त्यांच्याकडून जाणून घ्यावं की बंदोबस्तासाठी काय आता उपाययोजना करायची। बिबट्याच्या 2 दिवसापासून आपल्या गावामध्ये मोठा धुमाकूळ गाजवला आहे। एक महिलेचा मृत्यू पण झाला आहे। तर काय सांगू शकाल की ह्याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण काय उपाययोजना करणार आहात का दौंड तालुक्यात? गेल्या 2 दिवसापासून हातोळण परिसरामध्ये बिबट्याने हायजस घातला असून काल एका महिलेचा त्यामध्ये दुर्दैवी असा मृत्यू झाला। त्याचप्रमाणे आज हातोळण शिवारामध्ये सुद्धा आज सकाळीच एका महिलेवर हल्ला झाल्याची बातमी आम्हाला मिळाली। सर्व गावकरी आज बिबट्यापासून भीतीच्या छायेमध्ये आहेत। या परिसरामध्ये ऊसाचं क्षेत्र भरपूर असल्यामुळे मजुरांना शेतामध्ये काम करण्याची भीती वाटते किंवा ते आज कुठल्याही परिस्थितीमध्ये रानात काम करण्यासाठी धजावत नाही। दुसरी गोष्ट, या ठिकाणी दिवसा विजेचा पुरवठा करावा अशी मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो। कारण रात्रपाळीच्या दिवसामध्ये पिकाला पाणी देणंसुद्धा हे खूप धोक्याचं झालेलं आहे आणि या परिसरामध्ये ऊसाचं मोठं क्षेत्र असल्यामुळं बिबट्याचं दळण क्षेत्र जास्त आहे। तर वन विभागाने तात्काळ हातोळण परिसरामध्ये 4-5 पिंजरे लावून कसल्याही परिस्थितीमध्ये बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी विनंती मी आपणामार्फत वन विभागाला करतो। आपल्याकडे योगेश फडके आपण जाणून घ्या काय बिबट्यासाठी आता तरुण वर्गामधून काय रात्रीचे काय पहारा वगैरे करणार आहात? कसं पहारा आम्ही निश्चितच चालू करणार आहे, पण इलेक्ट्रिक बोर्डाला आम्ही महत्त्वाची सूचना देत आहे की लाईट ही सगळ्यात महत्त्वाची दिवस पाळीला शेतीसाठी देण्यात यावी, ही सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे। आणि वन विभागाला एक विनंती करतो की 4-5 पिंजरे आम्हाला हातोळण परिसरात एक तातडीने मंजूर करून लावण्यात यावे अशी वन विभागाला एक विनंती करतो। संध्या लाईव्हसाठी संजय सोनवणे, दौंड। गणपत गोरे। बरं, तुम्ही काल बिबट्या पाहिला, आज सकाळी बिबट्या पाहिला म्हणता, काय 1 तासात 2 हल्ला केला आमच्या त्यांनी। बरं, ते बिबट्या संघ काय पिलं वगैरे 4 ते सुटतील, त्याच्यामुळे ती इथून हला नसते। हा इथून माणसाचा रोज कालवा चालू आहे तरी ते इथून हला नाही। त्याला 4 पिल्ले आहेत वगैरे, 4 पिल्ले त्याच्यामुळे तर इथून हला नाही ना, ती अडचण। तुम्ही इथं या ठिकाणी काय काम करता वगैरे? ही ऊस तोडतोय आम्ही इथं। ऊस तोडता आमच्या 2-3 हल्ला झालाय त्यांचा। बरं, दीदी काय नाव तुझं म्हणले? रोहिणी कैलास सोनवणे। बरं, आता काय तू सकाळी बिबट्या पाहिला म्हणते काय? 7 वाजता बिबट्या बघितला। बरं, काय आमच्यावर हल्ला केला होता। काका होते म्हणून वाचलो होतो आम्ही, नाहीतर एखाद्याला धरलं असतं। बरं, 2-3 दिवसापासून सारखं बघतो इथं। बरं, आता काय बिबट्या म्हणजे काय सध्या म्हणजे तू काय काम करते इथं? ऊस तोडतोय आम्ही एक तर बारीक लेकरं आमच्या जवळ, बारीक बच्चे, कुठं त्याच्या धाकाला कुठं ते पोरं लपव, आमचा जीव कुठं लपव कळाना आम्हाला। आणि अशाच माहितीसाठी संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।